Suzuki Bergman. How far have you come? From Mumbai. Mumbai? Yes, yes. Mumbai to Goa. Yeah, but there must be some break it. That's right up at top. Lovely. Yeah, no, it's brilliant. Absolutely lovely. तर आयुष्यात फक्त हे ऐकायचं नाही, स्वतःच सुद्धा घ्यायचंय आपल्याला. क्या बात, क्या बात. असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो व्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका. तर नमस्कार मंडळी, सुप्रभात सुप्रभात गोव्यामधून. तर फायनली मी दुसऱ्यांदा आलेलो आहे गोव्यामध्ये. तर मी आलेलो आहे इंडियन बायकर्स वीक, हा इव्हेंट आहे IBW राईड इव्हेंट. तर त्यासाठी आलेलो आहे आणि माझ्यासोबत 2,000 ते 3,000 बायकर्ससुद्धा आलेले आहेत. तर काल रात्री पोचेपर्यंत 10:30 वाजले. टोटल 15 तासांची राईड झाली आणि 650 किलोमीटर आपण गाडी राईड करून मुंबईपासून इथपर्यंत आलेलो आहे. तर मी राहिलो आहे कुठे, तर इथे कॉमन एक छोटंसं हॉटेल टाईप आहे, तर इथेच राहिलो आहे. आणि हा असा काहीसा आपला पसरलेला वगैरे रूम आहे. आणि माझ्या मागचा नजारासुद्धा छान आहे. तर मागे हे असं काहीसं जुनं हे घर टाईप आहे, त्याच्यानंतर ही बिल्डिंग आहे. आता सकाळचे वाजलेले आहेत 10:30 आणि इव्हेंटची एंट्री आहे 2 वाजता. तर आता मी थोडासा नाश्ता वगैरे करायला जातो आहे. आणि आपल्याबरोबरची मंडळी आहेत ना, ती माझ्यापासून 2 किलोमीटर लांब आहेत, तर त्यांनासुद्धा जाऊन भेटतो. मस्त पोटभर नाश्ता करू आणि त्याच्यानंतर फ्रेशअप होऊन तुम्हाला भेटतो. चला ये बात. आता नाश्ता करायला आलेलो आहे कलंगूट बीचच्या इथे आणि बाजूलाच पाहू शकता काय नजारा आहे. तर इथेच बीच आहे. तर आणि इथेच आपण नाश्ता करायला थांबलो आहे. आणि इथे अमित आणि बाकीच्यांचे सगळे रूम्स इकडेच आहेत. आणि हा बाईकचा लाईनअप तुम्ही पाहू शकता. तर हा संपूर्ण मुंबईवरून आलेला बाईकचा लाईनअप आहे. इंडिया बाईक वीक हे सगळे आमचे. तर कशा वाटल्या बाईक्स, आणि ह्याच्याहून जबरदस्त सुपर गोल्डविंग वगैरे जबरदस्त बाईक आलेले आहेत. तर आता फटाफट नाश्ता करूया. आणि ते संपूर्ण बाईकचाच लाईनअप आहे. ते जबरदस्त सगळं बाईकनीच भरलं आहे. आणि जेव्हा रायडर्स निघतील ना, तेव्हा काय मजा येणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि या इव्हेंटमध्ये काय काय होणार आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तर आता फटाफट नाश्ता करूया आणि पुढचा व्लॉग करूया. तो आज का नाश्ता आहे ब्रेड आणि भुर्जी. ब्रेड आणि भुर्जीने आजची सुरुवात करतोय, कारण इथे पराठा वगैरे आहे. आज भुर्जी खाऊया. तर मंडळी ये बात. तर कलिंगूट बीचला आलोय. मस्त नाश्ता वगैरे झाला आणि इथे सगळे आराम चाललाय. आराम 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 आराम. तर जबरदस्त. आणि आपली काही मंडळी पाण्यात सुद्धा मजा घेतात. आणि इथे स्पोर्ट्स सुद्धा आहेत, वॉटर स्पोर्ट्स सगळे चालू आहेत. जाम भारी वाटते. तर 2 वर्षानंतर आम्ही, म्हणजे मी आज आलोय अमित सोबत. फायनली तेव्हा पण अमित होता आणि आता पण अमितच आहे. तर गोवामध्ये अमित सोबत आत्ताची दुसरी राईड आपली आहे. तर जाम मजा आली. तर आजच्या इव्हेंटमध्ये मला जरा उत्सुकता आहे काय काय होणार आहे. तर बघूया उद्या जर आपल्याला वेळ मिळाला तर वॉटर स्पोर्ट्स करण्याचा नक्की सकाळी येऊन लवकर प्रयत्न करूया. तर चला आता बाकीचं सगळं पण एक्सप्लोर करूया. हे गाड्या बघतात मस्त. सुझुकी बर्गमॅन. How far have you come? From Mumbai. Mumbai? Yes, yes. Mumbai to Goa. Yeah, but there must be some break it. That's right up at top. Lovely. Yeah, no, it's brilliant. Absolutely lovely. Yeah, but how fast does the scooter go? How fast? 104. Yeah. It's a big scooter though, isn't And how fast are these bikes? Faster. This is 400cc and faster 120 till maximum speed. Wow. It's amazing, isn't it? Thank you. Absolutely beautiful. I like Yes. this seat. हां. मंडळी गोवा एक्सप्लोरचा आपला जो 2022 आलो होतो तो आपण एक्सप्लोर केलं होतं. तर आता काय इतकं एक्सप्लोर नाही, आपण इव्हेंटसाठी आलो आहे. जर टाईम मिळाला तर मी स्कुबा डायव्हिंग किंवा वॉटर स्पोर्ट्स वगैरे करणार आहे. आणि इथे पाहू शकता जबरदस्त असं प्रॉपर्टीज आहेत आणि 101 बाईक्स आहेत.
1 hour later. तर मंडळी फायनली रेडी झालेलो आहे आपल्या इव्हेंटसाठी आणि ते पार्किंगमध्ये आपली रुस्तम आहे आणि बॅगेमध्ये काही कॅमेरा ॲक्सेसरीज वगैरे टॉप बॉक्समध्ये घेतल्यात आणि आजचा पूर्ण दिवस आपला तिकडेच जाणार आहे. जर गेलो तर सगळ्यात शेवटी समुद्रात जाऊ संध्याकाळी सनसेटच्या वेळेस. तर आता राईड करूया आणि राईड करताना आता थोडासा मोटो व्लॉग करणार आहे कारण रस्त्यात जाताना आपल्याला मस्त मस्त अशा बाईक दिसणार आहेत तर त्या तुम्हाला दाखवतो. तर चला, व्हिडिओ आवडल्यास संपूर्ण व्हिडिओला कमेंट नक्की करा कसा वाटला. तर मंडळी गोव्यामध्ये हेल्मेट कंपल्सरी आहे पण अजून तरी असं काही ट्रॅफिक वगैरे कोण दिसलं नाही मला, पण तरी आपण घालूया. आणि मी जिथे थांबलो आहे ते इन बिटवीन अंजुना बीच आहे आणि आता आपण चाललो आहेत कलंगूट बीचच्या इथे. तर सकाळी मी ब्रेकफास्ट करताना दाखवलं कलंगूट बीच, एक नंबर सुपर्ब होता. सकाळचा गारगार वारा. काय करतोय काय, हे सगळे टुरिस्ट व्हेकल घेऊन चालवत आहेत. तर आता दुपारचं इतकं ऊन सुटलंय ना, इतकं ऊन, जबरदस्त ऊन. त्यामुळे सन प्रोटेक्शन सगळं सनस्क्रीन वगैरे लावूनच निघालो आहे. आणि तिकडे गेल्यावर आपल्याला IBWचं आणि राईडचं टी शर्ट मिळणार आहे. तर त्या टी शर्टवर आपण असू कारण माझं रजिस्ट्रेशन लेट झालं आहे त्याच्यामुळे आपल्याला टी शर्ट मिळेल नाही मिळेल ते बघूया. आणि या सगळ्या ज्या येल्लो नंबर प्लेट्स आहेत ना त्या सगळ्या टुरिस्ट गाड्या आहेत, गोवा GA. आणि जास्त करून इथे फसिनो चालते, फसिनो बाईक. डोंट नो व्हाय. चल ना बाबा, मोबाईल बघते. तर इथून लेफ्ट जातो, तिथून आला तर राईट. हा कलंगूट बीचला डायरेक्ट सरळ जातो. आणि इथे तुम्ही कपडेसुद्धा घेऊ शकता थोडा गोवा वाईब्स येण्यासाठी. 400-500 रुपयाला आहेत शर्ट पॅन्ट. तर समोरच आहे कलंगूट बीच आणि आपल्या काही मित्रांच्या हॉटेल्स आहेत ना याला लागूनच आहेत, जवळपासच. बघूया ती लोक रेडी झालेत काय. अजून तयार नाही झालेत, अजून रेडी नाही झालेत. अच्छा, मी रेडी होऊनच आलो कपडे बिपडे घेऊन. म्हटलं परत एवढा लांब कोण जाईल. हा, ओहो, ट्राइम टायगर, क्या बात आहे. म्हणजे आपल्याला सुद्धा इंडिया बाईक वीकचं गुडीज मिळाल्या. तर आता ह्याच्यात बघूया काय काय. IBW डिसेंबर 6-7-24 द नेक्स्ट चॅप्टर. तर याच्यामध्ये बाईकला आणि टॉप बॉक्सला वगैरे लावायला स्टिकर्स आहेत. तर हा आपला रिस्ट बँड आहे, हा स्कॅन होणार आहे तिकडे, हा हाताला लावायचा. आणि हे सगळे स्टिकर आहेत IBW क्लब. हे बॅचेस वगैरे आहेत, हे पण रिस्ट बँड आहे. आणि ही टी शर्ट आहे, तर हा आपला युनिफॉर्म आहे IBWचा. तर चला ते घालूया. तर गाईज फायनली रेडी झालो आहे. तर असं वाटतं टी शर्ट नक्की सांगा. आणि ओव्हर साईज आहे. आणि आता इथे सगळे रायडर्ससुद्धा रेडी झालेत. तिथे वर्सेस 650 आणि सगळे रायडर्स आमचे करंट सेट, आमचे मुकादम फक्त बाकी आहेत रेडी व्हायचे. अमित भाई कुछ तो कर रहे भाई, क्या कर रहे हो, जरा दिखा दो. रेव कर रहे, रेव दिखा. क्या बात, क्या बात. तर मंडळी असा काहीसा आपला सेटअप आहे आणि जे स्टिकर भेटलेत ते आता मला लावायचे. तर मस्त मस्त अशी जागा शोधतोय. तर मंडळी इंडिया बाईक वीक्स याच्याकडून आपल्याला मिळालेले आहे गुडीज आणि याच्यामध्ये काय काय ते मी दाखवलेलं आहे तरी दाखवतो. हे जे मी टी शर्ट घातले ते सुद्धा या गुडीजचाच भाग आहे आणि सर्वांना हे टी शर्ट घालूनच त्या इव्हेंटला जायचं आहे. त्याच्यानंतर सगळ्यांच्या बाईक्सला लावायला दिलेले आहेत मस्त मस्त असे स्टिकर्स. क्या बात आहे. तर आता हे मी लावणार आहे जिथे आपली टॉप बॉक्सची जागा रिकामी आहे ना, तर तिकडे जागा शोधून मी लावणार आहे. आणि त्याच्यानंतर आपल्या रुस्तमचा हा पार्ट थोडासा ओपन आहे. तर मी विचार करतो एक दोन स्टिकर या साईडून आणि त्या साईडून लावतो. तर कसे वाटतील नक्की एकदा कमेंट करून सांगा. तर हे स्टिकर कसे आहेत नक्की सांगा आणि पुढच्या वर्षी IBW राईडला माझ्यासोबत नक्की जॉईन व्हा. One hour later. तर आपल्या बाजूला आहे ट्राइम टायगर, क्या बात आहे. आणि त्यांचा सुद्धा यूट्यूब चॅनल आहे रमेश माने. तर नक्की सबस्क्राईब करा रमेश माने. आणि आय थिंक त्यांनी आपले व्हिडिओज वगैरे बघितले असतील कारण त्यांनी स्वतःहून विचारलं नितीन पास्टे का.
तर मंडळी फायनली निघालोय. आपले रायडर्स पुढे गेलेत आणि गोव्यामध्ये पडतोय पाऊस आणि रेनकोट होता माझा हॉटेलमध्ये. तर रेनकोट आणेपर्यंत मंडळी पुढे गेली लाईनअप. तर आता फटाफट त्यांना कॅचअप करूया. तर मंडळी फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनला पोचलो आहे. तर इथे पाहू शकता इथे TVSचा पण शो आहे. TVSचा सुद्धा इव्हेंट आहे. TVS मोटोसॉल आणि आपला IBWचा सुद्धा आहे. सो आता आपल्याला इथे आपल्या बाईक्स पार्क करायच्या आहेत. तर पाहू शकता इथे आपली सगळी मंडळी. ओ हो नित्या कुठे आलायस तू? क्या बात है. आणि बिछड़ा हुआ ग्रुप अपने को वापस मिल गया है. हो 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 ग्रॅझी व्हॅली. का मस्त मस्त बाईक आहेत सगळ्यात जबरदस्त वाल्या. हो 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 वॅम्पायर. तर मंडळी इथे आपला हा बारकोड आहे तो चेक करणार आणि ज्यांच्याकडे बारकोड आहेत त्यांना पुढे पाठवणार. आणि पाहू शकता तिकडे मस्त लिहिलं आहे इंडिया बाईक वीक. आणि सुंदर सुंदर असे ड्रोन उडत आहेत. 1 2 3 4 5 5-6 ड्रोन आहेत जबरदस्त. कसं वाटतंय सगळ्या गाड्यांचा आवाज? राम रोम राम रोम. डायमीटर बड़ा होता जा रहा है. थोड़ा वाइड है ज़्यादा. मेरा तो है मेरे को पता है कि ये गाड़ी वाले चलते हैं मुझसे. मैं तो मान के बैठूँ ये. Always searching for more. तर म्हणजे या IBWच्या इव्हेंटमध्ये आपले सबस्क्रायबर भेटलेत. तर यांचं नाव आहे मंथन. तर कसे वाटतात आपले व्हिडिओज? अरे मस्त आहे एकदम. मजा येते. स्ट्रीप मस्त असते आणि टुरिंगसाठी एकदम मस्त आहे. धन्यवाद. आणि त्यांच्यासोबत त्यांचे मित्रसुद्धा आलेत. तुमचं नाव? माझं नाव अर्जुन आहे. ओके. तर तुम्ही पण आमच्या चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले मराठीमध्ये ब्लॉग्स नक्की बघा. धन्यवाद. तर इथे पाहू शकता मस्त असे ऑफ रोड बटन टायर्स ठेवले. ते वाळू वगैरे सॅम्पलसाठी सुद्धा ठेवले. त्याच्यानंतर इथे किती दगडांमधून ते जाऊ शकतात आणि टायर्स बघा काय जबरदस्त. इकडे आपले दुसरे सुद्धा सबस्क्रायबर्स भेटलेत. रियाज भाऊ. तर नमस्कार. तर राईज मोटर्स वंडरसेनच्या ह्याच्यात भेटलो होतो ना आपण? बरोबर. आणि पुन्हा वंडरसेन याच्यासाठी झालं आहे राईज मोटरसाठी. तर धन्यवाद. भेटून खूप छान वाटलं तुम्हा दोघांना. आणि आपले व्हिडिओज कसे असतात एकदा सांगा. एकदम आपले व्हिडिओ एकदम टिपिकल माणुसकीचे व्हिडिओ ना कनेक्ट करू शकतो आपण. द वे यू स्पीक, द वे यू एलॉबरेट, एक अपना पण होता है ना वो एक आई लाइक. मॅडम तुम्ही पण बघा. चला थँक्यू.
तर म्हणजे हा माझा ना पहिलाच एक्सपिरियन्स आहे आणि इतकं सगळं बघून ना इकडे जाऊ की तिकडे जाऊ असं झालंय. एवढे मोटरसायकल गॅजेट्स आहेत, हेल्मेट्स आहेत, रायडिंग जॅकेट्स आहेत, ग्लोव्ज आहेत, नवीन नवीन ऑफ रोड बाईक्स लॉन्च झालेल्या आहेत. ड्रिफ्टिंग बाईक, त्याच्यानंतर रेसिंग बाईक जबरदस्त. आणि काय काय जणांनी बाईक एवढ्या मॉडिफाईड केल्यात की चालता फिरता घरच वाटते ते. ज्या होंडा गोल्डविंग आहेत ना, एक नंबर सुपर दिसतात यार, कसं जायंट वाटतंय. आणि हे ड्रीम बघण्यासाठी मी इथे आलोय, कारण जेवढं ड्रीम आपण मोठं बघू तेवढं ते सक्सेस होईल. आणि तुमचा सपोर्ट असाच माझ्या पाठीशी असू द्या. तर आता तुम्हाला हेल्मेट दाखवतो. इथे बघा, हे एक्झॉरचे हेल्मेट आहेत मस्त 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 असे हेल्मेट आहेत, एंट्री लेवल. त्याच्यानंतर हे पीके स्टाईलवाले, हे पण नॉर्मल साईज, जबरदस्त. समोर बघू शकता या सगळ्या आहेत हिरोच्या ऑफरोड बाईक. टायर्स बघा ना, तर माझ्या ड्रीम बाईक पैकी अजून एक बाईक आहे जी आपल्या हाईटला सूट होईल. त्याची सीट आहे, बाकी त्याचा बल्कीनेस नाही बोलत आहे. तर ती आहे बेनेली TRK. ती दाखवतो तुम्हाला. तर इथे पाहू शकता यार, जबरदस्त आणि काय लुक आहे. तर अशी स्वप्न पाहायला मी इथे आलोय. LS2 सगळ्यात जबरदस्त असा ब्रँड आहे. आणि काय हेल्मेट आहे, एक नंबर, क्या बात. तर दादा हेल्मेट चेक करतायत कसं आहे. तर हेल्मेट चेक करताना असं सगळं बघितलं जातं, तिथे फिट बसतंय की नाही, मानबीन हलवून बघायची. आणि हेल्मेट बघा, एक नंबर, जबरदस्त. मला जो जॅकेट घ्यायचा आहे तो असाच ब्राईटवाला घ्यायचा आहे. असं ब्लॅक वगैरे नको आहे. नवीन जॅकेट जे घेऊ तसं ब्राईटवालं पाहिजे मला. तिकडे सुद्धा LS2चे जॅकेट्स आहेत मस्त. तर रायडिंग गिअरमध्ये शूज सुद्धा जास्त इम्पॉर्टंट असतात. तर इथे रायडिंग बूट्स आहेत, ते तुम्हाला दाखवतो. तर हे आहेत LS2चे रायडिंग बूट्स. बघू शकता किती मस्त मटेरियल, हार्ड आहे. संपूर्ण शूजची रेंज आहे. हार्ली डेव्हिडसनची बाईक बघा, काय जबराट दिसते ना, एक नंबर, स्वप्नपरी. आणि 2000 cc ची बाईक आहे, 2000 cc. बघा, ही ॲडव्हेंचर टूरर बाईक आहे हार्ली डेव्हिडसनची. म्हणजे या हायाबुसाचा कलर बघा. आणि ही या ओनरची बाईक आहे. आणि मी गाडीचा व्हिडिओ काढत होतो तर ओनर बोलले की तू जाऊन बस. मला इतकं भारी वाटलं ना, एवढ्या लाखाच्या बाईकवर ओनरने स्वतःहून बसायला सांगितलं, जाम भारी वाटलं. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. 20 लाखाचं स्वप्न बघितलं तर 2 लाखाची तरी बाईक पुढच्या वर्षी येईल तुमच्या आशीर्वादाने. Our work with IBW, we felt like we were working with an event company, but now if you ask us, it feels like we are working with friends. And working with friends is often easier, right? When IBW started, it is an event which was first of its kind. It gave a reason for so many motorcyclists to come together and celebrate the spirit of motorcycling. And we were fortunate, in fact, to start our journey almost at the same time. Now, event like this also enables brands like us to have invaluable interaction with our customers. We get to know valuable insights about our products. We also get an opportunity to provide new products, new developments that are happening at Rhinox, where our team has been working hard work which has been
So that has made the event so involving, engaging, and the best part about IBW is that it is inclusive. Like irrespective or regardless of the motorcycle you ride or which part of India you come from, when you are here at the event, you really feel like you are at home. You have that sense of belonging if you are a motorcyclist and have that passion for motorcycles. तर मंडळी मस्त असा इव्हेंट आहे IBW इंडिया बाईक मीट आणि येऊन मला खूप भारी वाटतंय. म्हणजे जी आपण स्वप्न बघतो ती स्वप्न आपल्या समोर सगळी आहेत आणि ॲज अ मिडल क्लास म्हणजे एक सर्वसामान्य वर्गातला मुलगा जेव्हा असं काही एका डोळ्यामध्ये सगळं पाहतो ना तर फार जबरदस्त वाटतं. म्हणजे मला तुम्ही रिलेट करू शकता ॲज अ बायकर, ॲज अ टूरर, ॲज अ रायडर. जेव्हा हे सगळं मी पाहतोय 20, 25, 40, 50, 60 लाखाच्या बाईक एका लाईनमध्ये उभ्या आहेत आणि आपण फक्त EMIचं स्वप्न पाहतो की मी गाडी घेईन आणि मंथली EMI भरेन. जर अशी स्वप्न बघायची असतील तर आपल्याला मोठं काहीतरी करावं लागेल आणि ते तुमच्या सपोर्ट शिवाय कधीच शक्य नाही होणार. जर एकंदरीत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करा आणि पुढच्या वर्षी नक्की ते येण्याचा प्रयत्न करू. आपल्यासोबत रुस्तम असेल की आणखी कोणती गाडी असेल त्यासाठी तुम्हाला सपोर्ट केला पाहिजे. मुंबईपासून जे आपण गोव्याला राईड करून आलो ना ती माझी राईड तर सक्सेसफुल झाली, पण जो डिसिजन लास्ट मोमेंटला मी घेतला तर तो सुद्धा वर्थ झाला आणि जाम भारी वाटतंय की जो मी लास्ट मोमेंटला 2 दिवस आधी डिसिजन घेतला की मला जायचंय तर हे सगळं अनुभवायला मला भेटलंय आणि फार जबरदस्त. आणि उद्याचा दिवस आहे तो सुद्धा आपल्याला असाच एक्सप्लोर करायचा आहे. त्या व्हिडिओमध्ये काहीतरी आपल्याला दुसरं नवीन काहीतरी पाहायला मिळेल. तर बघा ना आपल्या सगळ्या स्वप्नातल्या बाईक आपल्या समोर आहेत, डोळ्यासमोर आहेत. ज्या इंस्टाग्रामला, युट्यूबला आपण इतरांना राईड करताना बघतो त्या माझ्या समोर दिसत आहेत. तर आयुष्य एकदाच मिळतं आणि त्याचं स्वप्न पाहावीत आणि ती मोठी पाहावीत. म्हणजे अवकात के बाहेर का सपना देखो. चादर आपण मराठीमध्ये म्हण आहे की जेवढी चादर तेवढेच पाय पसरा, पण मोठी चादर आपण कधी घेणार. तर अशा मोठ्या चादरी आपल्याला घ्यायच्या आहेत आणि तुम्ही असा सपोर्ट करत राहा. आणि इथे मी जबरदस्त असा मोटिवेट सुद्धा झालेलो आहे आणि खूप अशी एनर्जी घेऊन जातोय असं म्हणता येईल. आणि पूर्ण या येणाऱ्या जर्नीमध्ये ही माझी विचार करण्याची जी क्षमता आहे ना ती अशीच वाढत राहणार आहे. आणि तर आयुष्यात फक्त हे ऐकायचं नाही, स्वतःचं सुद्धा घ्यायचं आहे आपल्याला. क्या बात मंडळी, हा IBW Day 1चा व्हिडिओ मी इथेच एंड करतोय आणि जाण्यापूर्वी बाजूला स्टंट चालू आहेत, ते स्टंट बघूया आणि या व्हिडिओची सांगता करूया. आणि एकंदरीत व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. चला इव्हेंट बघूया. Alright, can we hit the music please? Louder. Alright. करण. तर मंडळी हा आहे करण आणि आपण याच्यासोबत बऱ्याच राईड केलेल्या आहेत सुरुवातीला सुद्धा. आणि करणला मी लास्ट मोमेंटला सांगितलं आणि त्यांनी अगदी 10 मिनिटांमध्ये सगळी जुळवली करून दिली. तर थँक्यू सो मच करण, तुझ्यामुळे आज हे सगळं मला पाहता आलं. तर अशाच नक्की पुढे राईड सुद्धा आपण सोबत करूया. थँक्यू. आणि मंडळी दुसरं सांगायचं म्हणजे ना एवढ्या सगळ्या हजारो बाईक्स आहेत, हजारो बाईक्स आणि त्याच्यामध्ये स्कूटर दाखवतो. एक करणची स्कूटर आहे, ही जुबेरची स्कूटर आहे आणि त्याच्यानंतर इथे आपली लाडकी रुस्तम. क्या बात आहे. पाहू शकता रुस्तमला इतके जण बघत होते ना की स्कूटरवर हा राईड करतो, जबरदस्त. तर मला बऱ्याच जणांनी अप्रिशिएट केलं, तू स्कूटरवर राईड करतोय आणि ते सुद्धा आपण मस्त टफ देत चालू होतो. 95, 98, 100 पर्यंत तिला खेचली आणि मला असा फील नाही आला की मी स्कूटरवर राईड करतो आणि बाकी सगळे बाईक्सवर आहेत. तर फार जबरदस्त वाटलं. इतक्या हजारोंच्या संख्येच्या बाईक्समध्ये आपल्या 3 ते 4 स्कूटर आहेत आणि त्यातलीच माझी एक. तर रुस्तम, लव यू. तुझ्यामुळे मला खूप प्राऊड फील होते. तर असाच साथ मला प्रत्येक राईडमध्ये देत राहा आणि हिच्यासोबतच मला पुढची स्वप्न सुद्धा बघायची आहेत.
तर चला व्हिडिओ एंड टेकवर टेक घेतोय. इथून काय निघायचं मन नाही करत आहे. आता भूक लागले, जेवूया आणि उद्या भेटूया. चला बाय बाय, गुड नाईट. सियावर रामचंद्र की जय.